आणि आता बातमी 10वीच्या निकालाची। राज्यात 10वीचा निकाल सुमारे 96% लागलाय। कोकण विभागामध्ये कोकण विभाग हा 10वीच्या निकालामध्ये सर्वात अव्वल ठरलाय। यंदाही 10वीच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे। आत्ताच 12वीचे निकाल लागले आणि या 12वीच्या निकालामध्ये सुद्धा आपण पाहिलं मुलींनीच बाजी मारली आहे। त्यामुळे 10वीच्या निकालामध्ये सुद्धा मुलींचीच बाजी दिसून येते। 96% निकाल राज्यामध्ये 10वीचा लागलेला आहे। त्याच्यामध्ये 97% हा मुलींचा निकाल आहे आणि 94% हा जवळजवळ मुलांचा निकाल आहे। दहावीच्या निकालासंदर्भात 10वी बोर्डाच्या प्रतिनिधीनं माहिती दिलेली आहे, आपण पाहू। एकूण टक्केवारी 95.81% इतकी आहे। या परीक्षेतील राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 25,770 रिपीटर विद्यार्थी म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 25,327 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 12,958 विद्यार्थी या 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत व या पुनर्परीक्षार्थींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 51.16% इतकी आहे। या परीक्षेमध्ये राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 25,894 विद्यार्थी खाजगी विद्यार्थी म्हणून बसले होते, म्हणजे 17 नंबरचे विद्यार्थी म्हणून बसले होते। त्यापैकी 25,368 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 20,403 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि या खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही 80.42% इतकी आहे। असे मिळून राज्यातील या नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आणि खाजगी विद्यार्थी मिळून एकूण राज्यातील 16,11,818 विद्यार्थ्यांनी या परीक्षेस नोंदणी केली होती। त्यापैकी 16,21,000 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 15,17,802 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि या उत्तीर्णतेची टक्केवारी एकूण विद्यार्थी